कराड नगरपालिकेच्या 35 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे। स्वीकृत नगरसेवक पदासाठी माजी मंत्र्यांकडे ही मागणी केली होती। मुख्याधिकारी प्रशांत वटकर यांनी नोटीस बजावली आणि कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। या नोटीसमुळे कर्मचारी आता वादात अडकण्याची शक्यता आहे। या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभय देशमुख यांनी। पाहूया। कराड नगरपालिकेत लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडी या स्थानिक आघाड्यांची सत्ता आल्यानंतर या ठिकाणी नगराध्यक्ष निवडी आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी पार पडलेल्या आहेत। मात्र याच दरम्यान नगरपालिकेतील काही कर्मचाऱ्यांनी माजी मंत्र्यांकडे माजी उपनगराध्यक्षांची पुन्हा स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करावी अशी मागणी केल्यानंतर वरिष्ठ पत्रकार सतीश मोरे यांनी लेखी तक्रार केली की या कर्मचाऱ्यांनी अशी मागणी करणं योग्य नाही। त्यावरती मुख्याधिकारी प्रशांत वटकर यांनी या 35 कर्मचाऱ्यांना नोटीस बजावलेली आहे आणि योग्य तो खुलासा आणि समाधानकारक खुलासा करण्याची नोटीस बजावलेली आहे। मात्र अद्याप ही नोटीस बजावून सुद्धा या कर्मचाऱ्यांनी खुलासा केलेला नाही। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या कर्मचाऱ्यांवरती कारवाई होणार का ही नोटीस बजावून सुद्धा हे प्रकरण असंच रखडलं जाणार हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करावा लागेल। अभयकुमार देशमुख, लोकशाही मराठी, कराड। पुढील बातमीकडे कांचन साळवींना औरंगाबाद हायकोर्टातून जामीन मंजूर झालेला आहे। कांचन साळवींवर जरांगेंच्या घातपाताच्या कटाचा आरोप करण्यात आला होता। कांचन साळवी हा धनंजय मुंडे यांचा पीए असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता। आज या प्रकरणी हायकोर्टात सुनावणी झाली। त्यानंतर कोर्टाने कांचन साळवी याला जामीन मंजूर केला आहे। कारच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय। एक धक्कादायक घटना घडली। पुण्याच्या लोणी काळभोर या परिसरात निष्कर्ष स्वामी असं मृत चिमुकल्याचं नाव आहे। तो आपल्या आजीसोबत सोसायटीच्या खाली आला होता। आजीच्या देखरेखीखाली खेळत असताना ही दुर्दैवी दुर्घटना घडली आहे। पुढील बातमीकडे उपमुख्यमंत्री शिंदेंकडून बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आले। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे। गेल्या 3 वर्षात शिवसेना घराघरात पोहोचली आहे। शिवसेना सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। चांदा ते बांधा शिवसेना घराघरात पोहोचली असं शिंदेंनी वक्तव्य केलंय। शिवसैनिक अनेक समाजभिमुख लोकाभिमुख कार्यक्रमाचं आयोजन करत असतात आणि आजच्याही आम्ही 23 जानेवारी महत्त्वाचा दिवस आहेच, परंतु हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यामुळे आजच्या या 23 जानेवारीला आगळं वेगळं महत्त्व आहे। जन्मशताब्दी वर्षानिमित्त अनेक या ठिकाणी उपक्रम जे आहेत हे सुरू करण्याची देखील घोषणा मी करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।